नमस्कार, मी करुणाज व्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आता आले हे सणासुदीचे दिवस, तर त्यासाठी आपला चेहरा सुंदर करावा असं प्रत्येकालाच वाटतं। तर आता मी तुमच्यासाठी खास रेमेडी घेऊन आली आहे, ज्यामुळे तुम्हाला इन्स्टंट ग्लो येणार। हा उपाय खूप साधा आणि सोपा आहे। अगदी घरगुती साहित्यापासून होणारा हा उपाय आहे। प्रत्येकाच्या घरी आपलं दही असतं, दही आणि छोटासा एक आपल्याला त्रुटीचा तुकडा घ्यायचा आहे। तर तोच त्रुटीचा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे। एवढासा असा जो गोळा आहे तो 5 रुपयामध्ये मिळतो। तर खूप स्वस्तात मिळणारा असा हा त्रुटीचा खडा आहे, तर तोच आपल्याला घ्यायचा आहे। स्वस्त वस्तूंची आपल्याला किंमत नसते, पण त्रुटी ही आधीपासूनच आपल्या वापरामध्ये आहे। तर आपण आलू चिप्स जे आहे ते पांढरे शुभ्र येण्यासाठी आपण त्रुटीचा वापर करत असतो। आणि सेविंग बॉक्स मध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की त्रुटीचा खडा ठेवलेला असतो, पण त्याचं नेमकं महत्त्व काय हे आपल्याला माहित नाहीये। तर यामुळे आपण आपला चेहरा सुंदर बनवू शकतो, उजळ बनवू शकतो। तर आता मी माझ्या चेहऱ्याला त्रुटी आणि दहीच लावलेला आहे आणि कुठलंही मेकअप न करता बघा मी तुमच्या समोर आहे। फक्त एक साधं पावडर मी लावलेला आहे, कुठलंही मेकअप केलेलं नाहीये। रिझल्ट तुम्ही बघू शकता। पहिल्याच वापरामुळे खूप चांगले याचे रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे। तुम्ही स्वतःच हा उपाय करण्याआधी एक आधीचा फोटो आणि एक त्रुटीचा उपाय करण्याच्या नंतरचा फोटो, या दोनमध्ये तुम्ही फरक बघू शकता। तर त्यासाठी तुम्हाला डे 1 डे 2 असे फोटो घ्यायचे आहेत, म्हणजे तुमचाच फरक तुम्हाला जाणवेल। त्यानंतर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की हा उपाय खरोखर उपयुक्त आहे की नाही। तर यासाठी आपल्याला घ्यायचं आहे त्रुटीचं पावडर, आणि त्रुटी ही शुद्ध केलेली असली पाहिजे। शुद्ध केलेली त्रुटी ही चेहऱ्यासाठी फायद्याची असते। आजचा जो उपाय आहे तो खूपच उपयुक्त उपाय आहे, खूपच फायदेशीर असा ठरणारा हा उपाय आहे। तर या उपायामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग, चेहऱ्यावरील झुरड्या आणि डोळ्याखालची काळी वर्तुळं, संपूर्ण समस्या तुमच्या आता या उपायामुळे संपणार आहे। तर हा उपाय घरगुती उपाय आहे, नक्की करून बघा। खूप चांगला असा उपाय आहे। तर उपाय सुरू करण्याआधी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कारण मी या चॅनलवरती माझे डेली ब्लॉग तसेच हेअर केअर आणि स्किन केअर रुटीन शेअर करत असते। तर चला सुरू करूया आजच्या उपायाला। तर यासाठी घेतलेली आहे मी शुद्ध केलेली त्रुटी। तर त्रुटी शुद्ध कशी करायची याचा एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत चॅनलवरती शेअर केलेला आहे, तर तुम्ही जाऊन चॅनलवरती चेक करू शकता। तर 1 चमचा त्रुटी पावडरमध्ये मी 2 चमचे दही घेतलेला आहे। हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। 1 चमचा त्रुटी पावडर आणि 2 चमचे दही हे एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी हे छान असं मिक्स करून घेते आहे। तर याचप्रमाणे तुम्हाला हे मिक्स करायचं आहे। हे आपलं पूर्ण मिक्स झालेलं आहे। तर आता आपली ही रेमेडी तयार आहे। तर आता ही लावायची कशी, तर सर्वात आधी चेहरा तुमचा स्वच्छ धुवून घ्या। चेहऱ्यावर कुठलाही मेकअप नसला पाहिजे। चेहरा आधी स्वच्छ क्लीन करून घ्या। मी पाण्याने चेहरा माझा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यानंतर मी माझ्या चेहऱ्यावर हे जे आपण मिश्रण बनवलं आहे ते लावणार आहे। तर बघा मी इथे माझ्या चेहऱ्यावरती हे मिश्रण लावत आहे। तर या प्रकारे तुम्हाला तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावरती, मानेवरती हे मिश्रण लावून घ्यायचं आहे, आणि हे मिश्रण लावून 5 मिनिटं आपल्याला याची मसाज करायची आहे। तुम्ही जर यासाठी शुद्ध केलेलं त्रुटी पावडर वापरत असाल तर तुम्ही मसाज चेहऱ्याची हे लावल्यावरही करू शकता। नाहीतर त्रुटी पावडर हे खूप बारीक असं पावडर होत नाही त्रुटीचं, आणि शुद्ध केलेलं होतं मी इथे, त्यामुळे हे पावडर खूप बारीक असं झालेलं आहे। नाहीतर त्रुटीचं पावडर हे चरचर असं पावडर होतं, आणि त्रुटी ही चरचर असते, त्यामुळे चेहऱ्यावर रगडल्यामुळे चेहरा आणखी खराब होऊ शकतो। तर तुम्ही जर शुद्ध केलेलं त्रुटी पावडर घेतलं असेल तरच तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर इथे मसाज करायची आहे, नाहीतर फक्त आपल्या चेहऱ्याला असं फक्त लावून ठेवायचं आहे 15 मिनिटं। तर हे मिश्रण मी माझ्या चेहऱ्यावरती पूर्ण मसाज करून असं लावत आहे। तर याप्रमाणे तुम्हाला मसाज करत हे मिश्रण चेहऱ्यावरती लावायचं आहे, आणि हे 15 मिनिटे चेहऱ्यावरती ठेवायचं आहे। त्यानंतर नॉर्मल पाण्याने हे धुवून टाकायचं। तर थोडं इथे उरलेलं होतं, म्हणजे जास्तच झालं होतं माझं। त्यानंतर मी ते हाताला सुद्धा मी लावून घेतलेलं आहे। आपल्या हातावरती बघा ढोपऱ्यावरती असं काळसर झालेलं असतं, तर ते काळसर सुद्धा हे निघून जाते। तुमच्या चेहऱ्यावरती जर वांगाचे डाग असतील, त्यावरती जर अशा झुरड्या पडल्या असतील, जमा झालेलं असेल मांस, तर ते सर्व यानं क्लिअर होणार आहे। तुम्ही हे आठवड्यातून 3 वेळा वापरू शकता।
तुमची स्किन जर ऑइली असेल तर तुम्ही हे 3 ते 4 वेळा वापरलं तरी चालेल, पण तुमची स्किन जर ड्राय असेल तर तुम्हाला आठवड्यातून 2दाच हा उपाय करायचा आहे आणि फरक हा तुम्हाला पहिल्याच वापरामध्ये दिसणार आहे। तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती फरक बघू शकता। पहिल्याच वापरामध्ये खूप चांगला फरक मला जाणवतो आहे। तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा, खूप चांगला असा हा उपाय आहे। तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।